कोरोचीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष, लाल दिवा अँबॅसेडर ठरली आकर्षणाचे केंद्र. कोरोची येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात आणि सामाजिक एकतेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. जय भीमच्या घोषणा, निळ्या रंगाची उधळण आणि शिस्तबद्ध मिरवणुकीने संपूर्ण गाव भीममय झाले होते. विशेषतः या मिरवणुकीत सहभागी झालेली लाल दिवा असलेली जुन्या काळातील अँबॅसेडर गाडी नागरिकांमध्ये चर्चेचा आणि आकर्षणाचा मुख्य विषय ठरली. सोहळ्याची सुरुवात सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवाला अभिवादन केले. दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबवल्यानंतर सायंकाळी मुख्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत एका ट्रॅक्टरवर आकर्षकरित्या सजवलेली लाल दिवा असलेली अँबॅसेडर गाडी ठेवण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या संविधानामुळेच उपेक्षितांना सत्तेची दारे खुली झाली याचे प्रतीक म्हणून या गाडीकडे पाहिले जात होते. हा अभिनव देखावा पाहण्यासाठी मार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच भारताचा नकाशा आणि बाबासाहेबांच्या प्रतिमा असलेले भव्य डिजिटल बॅनर मिरवणुकीची शोभा वाढवत होते. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांची मोठी उपस्थिती आणि संपूर्ण सोहळ्यातील शिस्त. कोठेही गालबोट न लागता अत्यंत शांततेत आणि नियमांचे पालन करत ही मिरवणूक काढण्यात आली. रात्रीच्या वेळी झालेल्या भव्य आतिषबाजीने आकाश उजळून निघाले होते. या उत्सवादरम्यान कोरोचीतील सामाजिक एकतेचे दर्शन घडले. मिरवणूक मार्गावर संत रोहिदास समाजाच्या वतीने सर्व भाविक आणि नागरिकांसाठी सरबत वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाने जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा संदेश दिला. गावातील सर्व स्तरांतील नागरिक, युवक आणि ज्येष्ठ मंडळींनी या सोहळ्यात सक्रिय सहभाग नोंदवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. या मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहापूर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. महान कार्य न्यूजसाठी अमित काकडे, कोरोची.